मेन स्टँड नुसतं घेऊन ठेवा. मी नाही बोलत आहे की बाईकला लावू नका, बाईकला कधीच मेन स्टँड लावू नका एक्सपल्सला, कारण की तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार. एक मिनिट. तर तुम्ही ना एन्जॉय नाही करू शकणार. तुमचं रायडिंग आहे, काय ऑफ रायडिंग आहे, काही पण तुम्ही एन्जॉयच नाही करू शकणार. नुसतं मेंटेनन्स. आता मी जो मेन स्टँड आहे, सेंटर स्टँड आहे, नुसतं ॲज अ पॅडॉक स्टँडसारखं त्याला वापरतो. कधी माझी बाईक आता आठवडा माझी बाईक गॅरेजमध्येच असते, मी नुसतं विकेंडला यायला. सो हाय, असं आहे डे 75 आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे राजदीप आणि तुम्ही बघता घेऊन टाकरेला. आणि आज आपला सगळ्यात मोठा महत्त्वाचा गोष्ट आहे की आपल्याला चेन्स पॉकेट इन्स्टॉल करायची आहे. आपल्याला चेन्स पॉकेट आपल्याला इन्स्टॉल करायची आहे. तर तेच बघायचं आहे. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही विचार करताय की लाईक यूट्यूब चॅनल चालू आहे करायचा, प्लीज फॉलो मी पण एक इंट्रोवर्ट आहे आणि आपण तेच करायचं चालतो आहे की स्वतःला जरा असा म्हणजे एक हे असतं ना, त्या बॉक्समधून आउट ऑफ द बॉक्स निघासाठी आपण ट्राय करतो आहे. त्यामुळेच आपण हा चॅनल चालू केला आहे की इंट्रोवर्ट लाईफ कशी चालते, लाईक कोणा बोलायला नाही होत का, रेकॉर्ड करता नाही होत, तर आपण तेच करतो आहे. तर आज आपण हेच आणि काही नाही, रोज तर जो माझा डेली टास्क असतो, काय असतो, मी तेच रेकॉर्ड करतो आणि तेच अपलोड करतो. त्यातलं मी ठरवतो की लाईक किती दाखवायचं लोकांना, किती नाही दाखवायचं आहे. तर आज तर आहे आपला मेन महिना झाला. म्हणजे हे चेन्स पॉकेट येऊन माझ्याकडे 2 आठवडे झालेत. 2 आठवड्यानंतर मी आज फायनली इन्स्टॉल करतो आहे सगळं. तर आज जायचं आहे इथं मेकॅनिक बरं. मी काल बोलून झाले, त्याने बोलले की या 11:30-12 वाजता, तर कधी या तुम्ही, तुम्हाला चेंज करून देतो. तर आता जाऊन चेंज करायचं. पण मला नाही माहीत की मी बाहेर किती रेकॉर्ड करू शकणार का, किती हे करू शकणार. तर बघू कसं आहे, काय असेल ते बघायचं आता. चलो. शिट असलं बेकारी झाली ना. मी आता एकदम रॉमध्ये मी माझं सगळं अनबॉक्सिंग केलेलं, पर्यंत मी रेकॉर्ड बटनच दाबायचं राहिलं. तर आता जाऊ दे. तर आता मी इथं फुल ऑन मी अनबॉक्स केलेलं रॉमध्ये, काही नाही, असं पाय बी ठेवून सगळं हे केलेलं. पण आता मी रेकॉर्ड नाही केलं. तर हे बघा, हे तुमचं चेन्स पॉकेट ब्रासमध्ये, आणि इथं मधोमध त्या पुढचं चेन्स पॉकेट आहे, हे मागचं त्याचं. एवढं बेकार वाटतं ना की लाईक एवढं सगळं मी अनबॉक्सिंग केलं, एवढं रॉ अनबॉक्सिंग. म्हणजे असं पण नाही की काय मी एवढं फॅन्सी बिन्सी काय होतं, बट रेकॉर्ड बटन दाबायचा राहिला माझा. तर इट इज सो फक्ड अप. तर चला आता आपण जाऊन फिक्स करूया आज आपल्या बाईकला, नाही तर बघू पुढचं काय. पण रिग्रेट नाही आहे ॲट द एंड, रिग्रेट नाही ठेवायचं आता, कायच नाही ठेवायचं. चलो बघू आता पुढे कसं करायचं आता. चल बाय बाय. मेन स्टँड काय इम्पॉर्टंट आहे ना, ॲक्सेसरीज घ्यायचं एक्सपल्ससाठी. हे बघा बाई, मेन स्टँडवर गाडी आहे अजून, आणि सॉरी, मेन स्टँडवर आहे, मागचा टायर पण काढलेला आहे बघा. काय इम्पॉर्टंट आहे मेन स्टँड. आता मी याला नुसतं लावलेलं आहे, परत घरी जाताना परत काढणार आहे. बाई ब्रास चेन बसवी चालू झाली. है क्या? हाँ डाल दो फिर. भाई मेन स्टँडचा यूज
भाई मी का बोलतो बघा, मेन स्टँड काय इम्पॉर्टंट आहेत. लोकांना कधी कधी जोक वाटतो, बट मेन स्टँड काय इम्पॉर्टंट आहे रॅलीसाठी. आता मी चेन पॉकेट चेंज करायला आलो आहे, चेन सेट. तर चेन सेटच्या वेळेस मेन हे बघा, मेन स्टँडवर आहे, त्यामुळं सगळं इझी आहे काम करायला. दिस इज वाय इम्पॉर्टंट आहे. 2000 रुपये खर्च होईलपर्यंत वर्थ आहे. राजा भाई मैकेनिक बन गया, पूरा मैकेनिक बन गया. डाल भी दिया भाई, डाल दिया भाई. दिला पे गाड़ी उधर है, आई नहीं हो. एवेंजर का टॉपअप तो निकाल के रखो. सिल्वर है. कैश दे दो, पैसे नहीं दे. अभी तो डिस्को में कैश दिया, ऑनलाइन करेगा बार वाला. तीन दिन जो काम करिए ऐसा किसी को दिया ना, आप वो बोलेगा ना आप
लाइट अपन का बिठाया था ना, तो ऊपर ही लगा, ऊपर में। हाँ चलेगा। गाड़ी का टाइम होता है का? हाँ? होता है एकदम। एकदम पर्पज होते हैं। चलो झालं चेन्स पॉकेट फिट. सो हॅलो अँड वेलकम बॅक टू घेऊन टाक. तर आता कसं झालंय की आपलं दिवसभरात सॉरी एक तर रात्रीचे 12:30 वाजलेत. 12:30 आणि सॅटर्डे आहे. तर माझं असं चाललं आहे की माझं अजूनपर्यंत ऑफिसचं काम चालू आहे. चाललं आहे काय तर इम्पॉर्टंट काम आमचं. तर त्यामुळं माझं हे झालं. तर दिवसभरात असं आपलं कसं की आपण चेन्स पॉकेट बसवलं, सगळं बसवलं. पण आता माझं होतं की उद्या राईडला जायचं. राईडला जाऊन म्हणजे एक बाईक चालून बघायची की कसं आहे. आता नवीन आपण विंडशील्ड पण बसवलं. चेन्स पॉकेट भाई चेन्स पॉकेट चेन्स पॉकेट ब्रासचा बसवल्यानंतर जे नवीन पार्ट बसवल्यानंतर काय झालं माहिती आहे, तो प्ले होता. कारण की आधीचा जो चेन्स पॉकेटचं पुढचं ते म्हणजे घासून त्याचं आजचं ते आट्या ते जे आधीपासून ते फिन्स असतात ते ऑलमोस्ट संपायलाच गेलेले. ते पण एक 5-6 किलोमीटर 5-6 हजार किलोमीटरनंतर ते पण बदलायला लागलेलं. पण मी आधीच बदललं. पण आता जो ॲक्सेलेटर दिल्यानंतर जे असं पिकअप भेटतो म्हणजे बाईकला जे झटका लागायचा झपकणी तो नाही लागत. कारण की आपला आजचा जो मेन शाफ्ट आहे तो पण नवीन आहे. प्लस आपलं बाईकचा आता चेन्स पॉकेट आहे तो पण नवीन आहे. त्यामुळं पिकअपचा आपल्याला चांगला फरक आला आहे. पिकअपचा फरक नाही पण तो झटका यायचा तो आपला बंद झाला आहे. त्यामुळे अजून बाईक मस्त वाटते चालवायला. मी ते व्हिडिओज आहेत ते सगळे टाकलेले आहेत, तुम्ही बघा. काय इम्पॉर्टंट आहे मेन स्टँड नुसतं घेऊन ठेवा. मी नाही बोलत की बाईकला लावू नका. बाईकला कधीच मेन स्टँड लावू नका एक्सपल्सला. कारण की तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार. एक मिनिट. तर तुम्ही ना एन्जॉय नाही करू शकणार. तुमचं रायडिंग आहे काय ऑफ रायडिंग आहे काही पण तुम्ही एन्जॉयच नाही करू शकणार. नुसतं मेंटेनन्स. आता मी जो मेन स्टँड आहे सेंटर स्टँड आहे नुसतं ॲज अ पॅडॉक स्टँडसारखं त्याला वापरतो. कधी माझी बाईक आता आठवडा माझी बाईक गॅरेजमध्येच असते. मी नुसतं विकेंडला यायला राईडला जाण्याच्या वेळेसच वापरतो. तर आठवडाभर ती कधी बाईक याच्यावर असते म्हणजे एकदा वॉश बिश केलं. वॉशच्या वेळेस मी त्याला मेन स्टँड लावतो आणि वॉश नंतर ते पूर्ण आठवडा कधी पण मला बाईक नाही यूज करायची ना, बाईक पूर्ण याच्यात मेन स्टँडवर असतं आणि मेन स्टँड असतं. त्यामुळं त्या पर्पजने मी हे घेतलं आहे. आणि मेन स्टँड मला काढायला 1-2 मिनटंच लागतं, 1 मिनटच लागतो. तर त्यामुळं मला काय फरक नाही पडत. तर मी नुसतं तिथून तर रॉड काढायचा आणि मेन स्टँड बाहेर निघून जातो. तर एवढं काही टेन्शनच नाही आहे. मेन स्टँड मी का नाही लावत बाईकला कंटिन्यूस आणि परमनंट नाही आहे माझ्यासाठी. कारण की घासलं जातं. माझ्याबरोबर तर कोण पिलियन कोण हेच नाही करत, राईड नाही करत. पण मला नाही पाहिजे की माझी बाईक कुठल्याही स्पीड ब्रेकरला नाही घासू का. मी कधी याच्या ऑफ रोडिंगला गेला. ऑफ रोडिंग तर आपण जास्त करत नाही पण जे रस्त्यांच्या ऑफ रोडिंग आहेत त्याच्यावरती असं बंपर याच्यावर मला घासायला नाही पाहिजे माझी बाईक. त्यामुळं मी कधीच आपल्या मेन स्टँड नाही लावणार आहे. मी नुसतं मेंटेनन्सच्या वेळेस वापरतो. तर तुम्हाला इफ पाहिजे तसं तर तसंच वापरा. मी सगळ्यांना आत्तापर्यंत तसंच बोलतो. म्हणजे याच्यात पण म्हणजे कोणी मला विचारतं काही बोलतो मी त्यांना नुसतं एवढंच बोलतो की भाई मी माझ्यासाठी मेन सोल्युशन नाही आहे. मी त्याला नुसतं बाईक मेंटेनन्सच्या वेळेसच यूज करतो आणि बाकीच्या वेळेस परत काढून गॅरेजमध्येच ठेवतो. का ट्रॅव्हलिंगच्या वेळेस आहे त्या ट्रॅव्हलिंगच्या वेळेस आपण लगेच बांधायचं आहे तर काय बांधायचं आहे त्यावेळेस मी आणि काय 1-2 किलोच आहे ना. तर त्यावेळेस ट्रॅव्हलिंगच्या वेळेस मी त्याला परत बॅगेबरोबर बांधून ठेवतो. तर ते इट इज मोर इझियर.
ट्रॅव्हलिंगच्या वेळेस का ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तुमचं टायर पंक्चर झालं का काही झालं, तुम्ही मेन स्टँड लावून ठेवू शकता तुमची बाईक, टेन्शन नाही पडत. तर ते पण एक आहे सोल्युशन. तर चला बघू, मी तुम्हाला बघू आता कसं काय करायचं आहे. पण आय विल याच्यावरती पण चांगला तुम्हाला एक व्हिडिओ रिव्ह्यू तर मी खूप वेळा दिलेत मेन स्टँडवर, पण ते मेन स्टँड प्रोडक्टच असलं भारी ना, त्यामुळे मी गप्पच नाही बसू शकत. मला असं वाटतं की सगळ्यांनी ते पॅडॉक स्टँड एवढं मोठं घेण्यापेक्षा मेन स्टँड घ्या, छोटंसं आपलं चेन लूप करून परत ठेवून टाका. कारण की पॅडॉक स्टँड पण तसंच होणार आहे. पॅडॉक स्टँड घेतल्यानंतर तुम्ही तो कुठंच नाही काय, आणि ट्रॅव्हलिंगच्या वेळेस कायच्या वेळेस पॅडॉक स्टँड तुम्ही घरी विसरणार. तर हा कसा बेस्ट आहे की तुम्ही तुमच्या बॅगेत का कुठेही बांधून, बॅगेवर का बॅगेत ठेवून तुम्ही बांधून त्याला घेऊन जाऊ शकता कुठल्याही टूरला. तर तो एक सगळ्यात बेनिफिट पॉईंट आहे. येस, आणि असे ते जास्त काही व्हिडिओ शूट नाही केलेला आहे, नुसतं मोबाईलमधून जेवढे पण व्हिडिओज काढलेले आहेत जे आहेत. आणि आता बघू आता तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. आणि इफ तुम्हाला असा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा, इफ ते इंट्रोवर्ट आहेत आणि विचार करतायत की लाईक यूट्यूब चॅनल चालू करायचा, प्लीज फॉलो मी. माझे जरासा व्हिडिओ स्लो वाटेल, कारण की आपलं कसं आहे की आपण कट करत नाही करत, आपण पूर्ण रॉ व्हिडिओज टाकतो, काही नाही. म्हणजे इथून तिथून चालत पण जायचं असेल ना भाई, रॉचे रॉ ठेवतो, जास्त काही असं कटबट नाही तुम्हाला. त्यामुळे जरासं व्हिडिओज तुम्हाला माझे स्लो वाटेल. पण तेच आहे काय, पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांबरोबर. इफ तुम्हाला असे स्लो आणि व्हिडिओज आवडत असेल किंवा स्लो आणि असं एकदम बोरिंगवाले, तर प्लीज लाईक अँड शेअर करा. चलो देन, भेटू तुम्हाला परत उद्या डे 76वर भेटू मग. चलो. आणि मला उद्या असा चान्स भेटला की बाईक चालवायचा कुठं 5-10 मिनटं काय याच्यात, मी त्यात पण व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला सांगेल की कसं वाटतंय, काय वाटतंय. तर भेटू उद्या. बाय बाय.